स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत सामान्य विज्ञानाचा टॉपिक आहे प्रकाशाचे परावर्तन। प्रकाशाचे परावर्तन हा टॉपिक आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला प्रकाशाचे परावर्तन हे कन्सेप्ट एकदम क्लिअरमध्ये समजून जाईल। तर पहा मित्रांनो, सुरुवातीला आपण प्रकाशाचे परावर्तन काय असते हे लक्षात घेऊया। प्रकाशाचे परावर्तन हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तुमच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप वेळा प्रकाशाचे परावर्तन होत असते, पण आपण त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही की इथं प्रकाशाचे परावर्तन होत आहे असं आपण व्यवस्थित लक्ष देत नाहीत। कारण आपल्याला हे परावर्तन हा शब्द आहे तो आपल्यासाठी खूप नवीन वाटतो, कारण आपण बोलते वेळेस परावर्तन हा शब्द वापरतच नाही जास्त वेळा, म्हणून आपल्याला हे परावर्तन काय असते हे माहीतच नसते काही जणांना, कारण ते वापरतच नाहीत म्हणून त्यांना हे परावर्तनाचा अर्थ काय आहे ते आपल्याला कळत नाही। तर मी तुम्हाला एक कन्सेप्ट इथं सांगणार आहे, तो कन्सेप्ट लक्षात जर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला हे प्रकाशाचे परावर्तन हे समजून जाईल। त्याला काय म्हणतात, कोणत्या क्रियेला आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो हे आपल्याला लक्षात बसते। तर पहा, आपण सुरुवातीला प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय हे पाहूया। तुम्हाला प्रकाश किरणे माहीत आहेत। प्रकाश किरणे एखाद्या पृष्ठभागावर येऊन पडतात। पहा, प्रकाश किरणे एखाद्या पृष्ठभागावर येऊन पडतात, मग पडल्यानंतर मग ते फिरतात, पुढे काय होतात ते फिरतात। ही जी क्रिया होत आहे त्या क्रियेला काय म्हणायचं, प्रकाशाचे परावर्तन असं म्हणायचं। आपल्या भाषेमध्ये ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे। आपल्याला वाक्य वगैरे लिहायचं नसते, आपल्याला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचं असते। प्रकाशाचे परावर्तन अजून एकदा मी सांगत आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। प्रकाश किरणे एखाद्या पृष्ठभागावर येऊन पडतात, मग ते पुढे फिरतात, या क्रियेला काय म्हणायचं, प्रकाशाचे परावर्तन असे म्हणायचं। तर पहा, मी तुम्हाला इथं कन्सेप्ट सांगतो, आकृती काढून दाखवतो की काय म्हणतात। तर पहा, इथं एक आपल्याकडे पृष्ठभाग आहे, आरशाचा पृष्ठभाग आहे, म्हणजे कोणताही पृष्ठभाग आहे। समजा आपल्यापाशी इथे एक आरसा आहे, या आरशाचा पृष्ठभाग आहे। या आरशाच्या पृष्ठभागावर इथून प्रकाश किरणे येऊन इथं पडत आहेत। प्रकाश किरणे काय आहेत, इथून येऊन काय इथं पडत आहेत। इथं प्रकाश किरण पडल्यानंतर इथं पहा, इथं येऊन इथं काय करत आहेत, प्रकाश किरण पडत आहेत। पडल्यानंतर ते पुढे काय होत आहेत, फिरत आहेत। मग इथून कुठे जात आहेत प्रकाश किरण, इकडे पुढे जात आहेत, म्हणजे इकडे फिरत आहेत प्रकाश किरण। ही जी क्रिया आहे याच क्रियेला काय म्हणायचं, प्रकाशाचे परावर्तन असे म्हणायचं। प्रकाश किरणे एखाद्या पृष्ठभागावर येऊन पडतात, पडल्यानंतर मग ते पुढे तिकडे फिरतात, ही जी क्रिया आहे त्या क्रियेला काय म्हणायचं, प्रकाशाचे परावर्तन असे म्हणायचं। तर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला ह्याचे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं नसते। आता याच्यामध्ये बेसिक गोष्टी काय काय लक्षात ठेवायचं असते, परीक्षेमध्ये कसे कसे प्रश्न येऊ शकतात, कारण तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी हे सर्व याच्यामध्ये छोटे छोटे गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। तर पहा मित्रांनो, हे जे प्रकाश किरण पडणारा जो प्रकाश किरण आहे इथपर्यंत पृष्ठभागापर्यंत, त्या पडणाऱ्या प्रकाश किरणाला एक नाव असते। त्याच्यानंतर इथून पडल्यानंतर पुढे जात आहे प्रकाश किरण, त्या पुढे जाणाऱ्या किरणाला एक नाव असते, ते आपल्याला लक्षात ठेवायचं असते। ते नावं आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला हे कन्सेप्ट लक्षात बसतं मित्रांनो। ते नावं काही नवीन असतात, कारण ते नावं तुम्ही कधी ऐकले नसतात विज्ञानामधले। मग हे जे पडणारा प्रकाश किरण आहे त्याला एक नाव आहे, मी तुम्हाला आता सांगणार आहे, तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे। पडल्यानंतर पुढे जे होत आहे म्हणजे परावर्तित होत आहे, म्हणजे पुढे परत जात आहे किरण, त्याला एक नाव असते, त्याला एक नाव असते, ते मी नाव सांगणार आहे। मग यांच्या दोघांमधून इथे कोण तयार होते, त्या कोणाला काय म्हणायचं, ते कोण सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे। तर पहा मित्रांनो, त्याचे 3 नावं आहेत, तर ते 3 नावं तुम्हाला मी पहिल्या स्टेपला समजून सांगतो। जर तुम्ही ते 3 नावं लक्षात ठेवला तर तुम्हाला प्रकाशाचे परावर्तन याचे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला लक्षात बसतात। नियम सुद्धा 3च आहेत, ते 3 नियम तुम्हाला ह्या 3 नावावरून लक्षात बसतात। तर पहा मित्रांनो, पहिला जो नाव आहे तो आहे आपाती किरण। पहिला नाव काय आहे, आपाती किरण। आपाती किरण कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काय आहे आपाती किरण। त्याच्यानंतर दुसरं आहे परावर्तित किरण। दुसरं काय आहे, परावर्तित किरण। परावर्तित किरण कशाला म्हणायचं हे पण आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। परावर्तित किरण कशाला म्हणायचं, पहा हे काय परावर्तित किरण। परावर्तित किरण कशाला म्हणायचं लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तिसरं एक नाव आहे, तिसरं नाव आहे स्तंभिका। तिसरं नाव काय आहे, स्तंभिका। आता स्तंभिका कशाला म्हणायचं हे लक्षात ठेवायचं आहे। आता हे 3 नावं जर तुम्हाला लक्षात बसले तर तुम्हाला प्रकाशाचे परावर्तन ह्याचे 3 नियम सुद्धा लक्षात बसतात। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रकाशाचे परावर्तन जर कुठे वाचलं तुम्ही कोणत्या पुस्तकमध्ये, तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल, कारण तुम्हाला मी इथंच समजून सांगत आहे की प्रकाशाचे परावर्तन काय असते ते आपण लक्षात बसलंच। एखादं प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर येऊन पडल्यानंतर
पुढं तिकडं फिरत आहे तो, मग त्या क्रियेला काय म्हणायचं प्रकाशाचे परावर्तन. मग हे 3 नावं तुम्हाला सांगतो मी कशाला काय म्हणतात. तर पहा मित्रांनो, ही जी प्रकाश किरण ह्या पृष्ठभागावर जाऊन पडत आहे, हे जो पडणारा प्रकाश किरण आहे, जो पृष्ठभागावर सुरुवातीला जो पडणारा प्रकाश किरण आहे, त्या प्रकाश किरणाला काय म्हणायचं आपाती किरण म्हणायचं. काय म्हणायचं त्याला आपाती किरण. समजा मी याला नाव देतो, समजा इथं एम दिलो, इथं ओ दिलो. हे जो ओ एम किंवा एम ओ हा जो किरण आहे, ह्या किरणाला काय म्हणायचं, या किरणाला म्हणायचं आहे तुम्हाला आपाती किरण. पृष्ठभागावर जाऊन पडणारा प्रकाश किरण आहे, त्या प्रकाश किरणाला काय म्हणायचं आहे आपाती किरण असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर ह्या पृष्ठभागापासून हा जो किरण आपाती किरण पडत आहे, आपाती किरण पडल्यानंतर हा जो आपाती किरण पुढं परावर्तित होत आहे. काय होत आहे परावर्तित होत आहे, पुढे जात आहे, म्हणजे ते काय होत आहे त्याचा अर्थ परावर्तित होत आहे. मग हे आपाती किरण पृष्ठभागावर पडल्यानंतर पुढे जो परावर्तित होत आहे, तो परावर्तित होणारा जो किरण आहे त्या किरणाला काय म्हणायचं परावर्तित किरण असं म्हणायचं. त्या प्रकाश किरणाला काय म्हणायचं परावर्तित किरण म्हणायचं. समजा मी याला काहीतरी नाव दिलो, याला एन नाव दिलो. काय नाव दिलो एन, म्हणजे ओ एन हा किरण काय नाव आहे त्याचं, तो काय होत आहे आपाती किरण पडल्यानंतर पृष्ठभागावर पुढं परावर्तित होत आहे, पुढं काय होते रिफ्लेक्ट होत आहे, म्हणजे पुढं परावर्तित होत आहे, पुढं जात आहे, म्हणजे तो जाणारा जो किरण आहे त्याला काय म्हणायचं परावर्तित किरण म्हणायचं. काय म्हणायचं त्याला परावर्तित. मी त्याला काय नाव दिलं आहे, त्याला नाव दिलं आहे ओ एन. त्याला काय नाव दिलं ओ एन असं मी नाव दिलं. तुम्हाला कळलं असेल, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण येऊन पडत आहे, तो जो पडणारा प्रकाश किरण आहे त्याला काय म्हणायचं आपाती किरण म्हणायचं. एखाद्या पृष्ठभागावर आपाती किरण पडल्यानंतर तो आपाती किरण पुढं परावर्तित होत आहे, परावर्तित होत आहे म्हणजे पुढं जात आहे, जाणारा जो किरण आहे त्याला काय म्हणायचं परावर्तित किरण असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं परावर्तित किरण. त्याच्यानंतर येथे लास्ट आहे टॉपिक स्तंभिका. आता स्तंभिका काय कशाला म्हणायचं, तर पहा मित्रांनो स्तंभिका कशाला म्हणायचं आपाती किरण आणि परावर्तित किरण जे एका बिंदूपाशी एकत्रित येत आहेत. कोणत्या बिंदूपाशी एकत्रित येत आहेत पहा, हे आपाती किरण आहे पडणारं. त्याच्यानंतर परावर्तित होत आहे म्हणजे हे परावर्तित किरण आहे. मी तुम्हाला सांगितलं हा पडणारा आपाती किरण आणि पुढे जाणारा परावर्तित किरण, हे दोन्ही पण किरण या बिंदूपाशी कुठं आहेत एकत्र येत आहेत. इथल्या बिंदूपाशी काय होत आहेत एकत्र येत आहेत. आपाती किरण आणि परावर्तित किरण ज्या बिंदूपाशी एकत्र येत आहेत, या बिंदूपासून काढलेला जो लंब आहे त्या लंबाला काय म्हणायचं स्तंभिका असं म्हणायचं. समजा ह्या बिंदूपासून मी पुढे इथं काय काढत आहे लंब काढत आहे. लंब काढत आहे म्हणजे काय एक सरळ रेष काढत आहे, त्या रेषेला काय म्हणायचं आपण स्तंभिका असं म्हणायचं आहे. समजा मी याला पी नाव दिलो, म्हणजेच हे ओपी काय झाली आपली, ओपी काय झाली आपली स्तंभिका झाली. आपली ओपी काय झाली आपली स्तंभिका इथं झालेली आहे. मित्रांनो पहा, तुम्हाला हे 3 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या पृष्ठभागावर पडणारा जो किरण आहे त्याला आपाती किरण म्हणायचं. मग आपाती किरण म्हणजे हा आपाती किरण पृष्ठभागावर पडल्यानंतर तो परावर्तित होऊन पुढे जातो प्रकाश किरण, तो जाणारा प्रकाश किरण आहे त्याला परावर्तित किरण म्हणायचं. आणि आपाती किरण आणि परावर्तित किरण एखाद्या विशिष्ट बिंदूपाशी एकत्र येतात, त्या बिंदूपासून काढलेली जी लंब रेषा आहे सरळ रेषा आहे त्याला काय म्हणायचं स्तंभिका असं म्हणायचं. तर पहा मित्रांनो, आपाती किरण स्तंभिकेपाशी जो कोन तयार करतो त्याला आपातन कोन असं म्हणायचं. पहा हे बघा, हे आपाती किरण आणि स्तंभिका याच्यापासून इथे एक कोन तयार होत आहे, इथे एक कोन तयार होत आहे, त्या कोनाला काय म्हणायचं आपातन कोन असं म्हणायचं. पहा इथं लिहितो मी आपातन कोन असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला आपातन कोन असं म्हणायचं. आता कोन कोणता तयार होत आहे आपातन, पहा एम ओ पी हे आपातन कोन आहे. आपातन कोन का म्हणलं आपण, कारण हे आपाती किरण आणि स्तंभिकेपासून तयार होणारा कोन काय आहे आपला आपातन कोन आहे. तो कसा आहे एम ओ पी. हा एम ओ पी काय आहे आपातन कोन लक्षात ठेवायचा आहे. कोन कशापासून तयार झाला, तो आपाती किरण आणि स्तंभिकेपासून तयार झालेला कोन आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, हे जे स्तंभिका आणि परावर्तित किरण आहे याच्यापाशी एक कोन तयार होत आहे. स्तंभिका आणि परावर्तित किरण आहे त्याच्यापासून एक कोन तयार होत आहे, त्या कोणाला काय म्हणायचं परावर्तन कोन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं परावर्तन कोन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं
कोन म्हणायचं आहे. तर पहा, पहिला आहे, हे दुसरं आहे. आपातन कोन कशाला म्हणायचं? आपाती किरण आणि स्तंभिकेपासून तयार होणारा जो कोन आहे त्याला आपातन कोन म्हणायचं. आणि परावर्तन कोन कशाला म्हणायचं? परावर्तित किरण आणि स्तंभिका याच्यापासून जो कोन तयार करत आहे त्या कोणाला काय म्हणायचं? परावर्तन कोन म्हणायचं. परावर्तन कोन कोणता आहे? PON आहे, हा आहे आपला परावर्तन कोन आहे. हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर आता याच्यामधलं पहा मित्रांनो, याच्यामधले काही 3 नियम असतात. याचे काय असतात? 3 नियम असतात. ह्या कशाचे? प्रकाशाचे परावर्तनाचे 3 नियम असतात. ते 3 नियम ह्या बेसिक माहितीवरच आधारित आहेत. हे बेसिक माहिती तुम्हाला, याचे नावं जर समजले, हे टॉपिक जर तुम्हाला, हे कन्सेप्ट सांगलेले समजले, तर ते 3 नियम तुम्हाला व्यवस्थित लक्षात बसतात. तर पहिला जो नियम आहे, तो पहिला नियम मी तुम्हाला शॉर्टमध्ये इथं लिहून देणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर पहिला नियम काय आहे? आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे तिन्ही पण काय असतात? एकाच प्रतलात असतात. हे तिन्ही पण पहा, हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. एकाच प्रतलात असतात. पहा मित्रांनो, मी थोडे शॉर्टमध्ये लिहित आहे. हे जे आपाती किरण आहे, परावर्तित किरण आहे, स्तंभिका आहे, हे तिन्ही काय असतात? एकाच प्रतलात असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, हे जो आपातन कोन आहे आणि परावर्तन कोन आहे, हे आपातन कोन आणि परावर्तन कोन, हे आपातन कोन आणि परावर्तन कोन. आपातन कोन म्हणजे काय? हा कोन, हे आपाती किरण आणि स्तंभिकेपासून तयार झालेला. आणि परावर्तन कोन म्हणजे काय? हे परावर्तित किरण आणि स्तंभिकेपासून तयार झालेला हा कोन. हे 2 कोन काय असतात? नेहमी समान असतात. हे 2 कोन काय असतात? नेहमी समान असतात. हे पहा, हे जे आपातन कोन व परावर्तन कोन समान असतात. काय असतात? ते समान असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. ते काय असतात? नेहमी समान असतात. हे दुसरं त्याचं नियम आहे. पहिला नियम काय आहे? आपाती किरण, परावर्तित किरण, स्तंभिका हे तिन्ही पण एकाच प्रतलात आहेत, या प्रतलामध्ये. त्याच्यानंतर हे आपातन कोन आणि परावर्तन कोन हे 2 कसे असतात? नेहमी समान असतात. त्याचे जे माप आहे ते आपल्याला समान घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हेच दोन काय असतात? विरुद्ध कोन असतात. हे एकमेकाच्या काय असतात? विरुद्ध असतात. तिसरं काय आहे? हे एकमेकांच्या काय असतात? एकमेकांच्या विरुद्ध असतात. एकमेकांच्या काय असतात? विरुद्ध असतात. हे तिसरी नियम आहे मित्रांनो. हा तिसरा नियम आहे. पहिला नियम काय आहे? आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. त्याच्यानंतर आपातन कोन व परावर्तन कोन हे काय असतात? समान असतात. आणि तिसरा जो नियम आहे, हे जो आपातन कोन आणि परावर्तन कोन आहे ते कसे असतात? एकमेकाच्या नेहमी विरुद्ध असतात. हे इकडं आहे तर ते तिकडं आहे, म्हणजे ते काय असतात? विरुद्ध असतात. हे 3च नियम आहेत प्रकाश किरणाचे, परावर्तनाचे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे आपातन कोन कशाला म्हणतात ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. परावर्तन कोन कशाला म्हणतात? हे परावर्तन कोन आणि आपातन कोन हे लक्षात ठेवायच्या अगोदर हे माहीत पाहिजे तुम्हाला. आपाती कोन म्हणजे काय? पृष्ठभागावर पडणारा जो कोन आपाती कोन तुम्हाला सुरुवातीला व्यवस्थित सांगलेला आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून पहा, व्यवस्थित समजून जाईल, कारण एकदम व्यवस्थित मी सांगलेलं आहे. जर कोणाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही तुम्हाला प्रश्न विचारायचे तर डाऊट कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.